तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। मुंबईच्या बीकेसी या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतलाय। मुंबईतलं बुलेट ट्रेनचं स्थानक हे एकमेव भूमिगत स्थानक आहे। याच बोगद्यातून मुंबई ते ठाणे असा बुलेट ट्रेनचा प्रवास असेल। जमिनीखाली 100 फुटांवर सुरू असलेल्या या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। मुंबई अहमदाबाद हा बुलेट ट्रेनचा प्रकल्प एकूण 508 किलोमीटर लांबीचा आहे। मुंबईच्या बीकेसी पासून पहिलं स्टेशन असेल बुलेट ट्रेनचं आणि तिथून ती बुलेट ट्रेन धावणार आहे अहमदाबाद पर्यंत। आता संपूर्ण प्रकल्पाची एकूण प्रगती किती आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। मी सध्या मुंबईच्या या बुलेट ट्रेनच्या साइटवर आहे। आपण खाली जाऊन पाहिलं की कशा प्रकारे मुंबईच्या स्टेशनचं काम सुरू आहे, त्यानंतर आपण एकूण प्रकल्पाची सध्या माहिती घेणार आहोत। बुलेट ट्रेनचा हा एकूण जो प्रकल्प आहे तो तब्बल 508 किलोमीटर लांबीचा आहे आणि या प्रकल्पामध्ये अनेक स्टेशन आहेत। एकूण महाराष्ट्रामध्ये 4 स्टेशन आहेत, तर गुजरातमध्ये त्याचे 4 स्टेशन आहेत, असे एकूण 8 स्टेशन आहेत। या प्रकल्पाची गुजरातमधली आणि दीव दमणमधली लांबी 352 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रामध्ये 156 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेनचा एकूण रस्ता असणार आहे। योजना तर तशी म्हणायची झाली तर 12 स्टेशनची आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती असे हे 12 स्टेशन असतील। पण सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 8 स्टेशनवर ही बुलेट ट्रेन जी आहे ती थांबणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिचा विस्तार केला जाणार आहे। आता एकूण जे वायाडक्ट आहे त्याचं काम किती पूर्ण झालं तर 293 किलोमीटरच्या वायाडक्टचं काम पूर्ण झालंय। पियरची कामं 375 किलोमीटरची झालेली आहेत। पियर फाउंडेशनची कामं 394 किलोमीटरची झालेली आहेत आणि गर्डरचं कास्टिंग जे आहे ते 320 किलोमीटर पर्यंत पूर्ण झालेलं आहे। एकूण 14 नद्यांवरचे पूल या बुलेट ट्रेन साठीचे हे पूर्ण झालेले आहेत आणि या बुलेट ट्रेन साठी एकूण जे उपकरणं आहेत ती देखील सर्व आणली गेलेली आहे। 100% संपूर्ण झालेलं आहे। दुसरं काम हे 21 किलोमीटरचं बोगद्याचं काम आहे, जे बोगद्याचं काम हे मुंबईपासून ते शिळफाटापर्यंत सुरू आहे आणि या 21 किलोमीटर पूर्ण 21 किलोमीटरच्या बोगद्यापैकी 3.3 किलोमीटरचे बोगदे जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत। इतर बोगद्यांची कामं ही सध्या वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे। एकूण 14 ते 15 डोंगर या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या अंतर्गत येत आहेत, मार्गामध्ये येत आहेत आणि हे डोंगर जे आहेत ते NATM पद्धतीने फोडण्याचं काम हे पालघर, वसई या भागांमध्ये सुरू आहे। ते देखील बऱ्यापैकी काम पूर्ण झाले। तर एकूण प्रगती जी आहे ती आता दृष्टीपथास येते आहे। बुलेट ट्रेन ही दृष्टीपथास येते आहे। 2028 ची डेडलाईन आहे। पाहूया 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होतो का। काम जे आहे ते मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात त्याचबरोबर गुजरातमध्ये देखील खूप मोठ्या वेगाने सध्या सुरू असलेलं आपल्याला दिसून येते। कैमरामैन गजानन सह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। मुंबई का बीकेसी में जो स्टेशन का काम है बहुत तेजी से काम चल रहा है। अगर आप काम को देखें तो B3 जो लोएस्ट हमारा बेसमेंट 3 है उसका तेजी से काम चल रहा है। जो साइड की जो वॉल्स को स्ट्रेंथ देने का काम था वो कंप्लीट हुआ है। अब स्टेशन की वॉल्स बननी चालू हो गई है। साथ ही साथ टनल का काम भी आगे बहुत तेजी से चल रहा है। मल्टी स्टोरी बिल्डिंग इसके ऊपर बनेगी बहुत बड़ी और B3, B2, B1 3 बेसमेंट है। B3 में गाड़ियां रहेंगी, B2 में ऑपरेशनल वर्क रहेगा और B1 और ग्राउंड लेवल पे आके पैसेंजर्स स्टेशन के अंदर एंटर होंगे। एक बहुत ही वर्ल्ड क्लास स्टेशन का काम चल रहा है।